नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झाली आहे, त्या भरतीच्या दृष्टीने शिपाई, हमाल आणि लिपिक हे जे पद आहेत, तर या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 सामान्य प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील आपण घेतलेले आहेत आणि जवळपास यामधले 16 ते 17 जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे असणारे आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल, तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. विधान परिषदेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकांचे वय किमान किती असावे लागते? प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, समजावून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर देत राहा. आपल्याला काय विचारलंय की नगर परिषदेचं सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचं कमीत कमी वय किती असणं गरजेचं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर कमीत कमी 30 वर्ष वय जे आहे हे सदस्याचं कंप्लीट असलं पाहिजे. त्यावेळी त्याला विधान परिषदेचं सदस्यत्व प्राप्त होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम निश्चित करण्यासाठी 1972 मध्ये डॅश या ठिकाणी एक परिषद झाली. या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न काय विचारलाय की 1972 ला एक परिषद झालेली होती कोणत्या ठिकाणी, पण ती काय होती तर संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम सुनिश्चित करण्यासाठी 1972 ला एका ठिकाणी एक परिषद भरवली होती. ती परिषद भरवण्यात आली होती स्वीडन या देशामध्ये आणि स्टॉकहोम या ठिकाणी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा आहे. बचेंद्री पाल या पहिल्या भारतीय महिला आहेत जे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महिला आहेत किंवा त्यांना गिर्यारोहक म्हटलं जातं. तर त्यांनी हे यश कोणत्या वर्षी मिळवलेलं आहे? म्हणजे प्रश्न सरळ सरळ असा विचारला आपल्याला की बचेंद्री पाल ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत की ज्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं किंवा पार केलं, तर कोणत्या वर्षी त्यांनी केलं होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर 1984 हे जे वर्ष आहे 1984 या वर्षी बचिंद्री पाल यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर जे आहे हे पहिल्यांदा पार केलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहा, आपल्याला काय विचारलं की 8वे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे, कारण आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला 16 ते 20 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. राज्यघटनेतील 8वं परिशिष्ट जे आहे तर हे राजभाषा म्हणजे ऑफिशियल लँग्वेजशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण आहे. ती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? यावरती सुद्धा आपल्याला TCS मध्ये प्रश्न विचारला होता की एखादी आपल्याला कोळशाची खाण दिलं जातं, ती खाण कोणत्या राज्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कधी-कधी शहरात विचारलं जातं, असे प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे पहा, झारिया या नावाची एक दगडी कोळशाची खाण आहे, तर ती कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर झारखंड या राज्यामध्ये स्थित आहे पहा झारिया नावाची दगडी कोळशाची खाण. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले होते? यावर आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पाहून घ्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तर हॅम्लेट नावाचं जे त्यांचं नाटक आहे शेक्सपियरचं, तर शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचं मराठीमध्ये रूपांतर केलं होतं गोपाळ गणेश आगरकर यांनी. यापूर्वी आपल्याला प्रश्न विचारला होता की आगरकर यांनी कोणत्या नाटकाचं मराठीमध्ये रूपांतर केलं होतं? तर ते नाटक आहे पहा हॅम्लेट या नावाचं. पण आपल्याला असा प्रश्न विचारला होता की शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचं मराठीत रूपांतर कोणी केलं होतं? तर ते केलेलं आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येते?
मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. माडिया गोंड ही एक प्रमुख जमात आहे, लक्षात ठेवायचे. आणि ही जमात मुख्यतः कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये आढळून येते माडिया गोंड ही जमात. कधी-कधी आपल्याला प्रश्न असा देखील विचारला जातो, की गडचिरोलीच्या ऐवजी चंद्रपूर जिल्हा दिला जातो. तर लक्षात ठेवायचं की चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही जी आहे माडिया गोंड जमात ही सुद्धा आढळते. पण लक्षात ठेवायचे की जर आपल्याला गडचिरोली आणि चंद्रपूर असे दोन्हीही एकाच प्रश्नामध्ये दिलं, तर गडचिरोली आपलं योग्य उत्तर ठरणार आहे. कारण ही प्रामुख्याने आढळणारी जमात जी आहे, ही गडचिरोलीमध्ये आहे. चंद्रपूरमध्ये आढळते, पण ती कमी प्रमाणामध्ये आढळते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 साली डॅश शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या आणि यावरचे 2 प्रश्न कोणते आहेत ते देखील समजावून घ्या. पहिला प्रश्न असा विचारला जातो, की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या वर्षी? तर 1919 वर्षी कोणत्या शिक्षण संस्थेची स्थापना केली? आणि ती आहे पर्याय क्रमांक 3, तर रयत शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना ही जी आहे, ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. आणि वर्ष जर विचारलं तर वर्ष आहे 1919 साली. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. जालियनवाला बाग 1919 साली घडलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? पहा, समुद्राचं जे पाणी आहे त्याची खोली मोजण्याचं जे युनिट आहे, युनिट म्हणजे काय, त्याचं जे एकक आहे ते एकक कोणतं आहे? आणि आपल्याला विज्ञानामध्ये अशा प्रकारचे एकक विचारले जातात. एखादी गोष्ट कोणत्या एककाने केली जाते किंवा ते एककाचं काम काय आहे? किंवा कधी-कधी आपल्याला विचारलं जातं की ते उपकरण कोणतं आहे? तर लक्षात ठेवायचंय याची खोली मोजण्यासाठी जे एकक वापरलं जातं तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2, तर फॅथम हे जे आहे, हे समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचं एकक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे. हवा प्रदूषण आणि हवेतील डॅशचे प्रमाण वातावरणामध्ये वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उद्भवलेले आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सध्या आपण न्यूज खूप वेळा ऐकतो की सध्या जागतिक तापमान वाढीचं संकट उद्भवलेलं आहे. पण हे उद्भवतं कशामुळं? तर हवा प्रदूषण झाल्यामुळं सुद्धा उद्भवतं. आणि हवेतील असा कोणता वायू आहे की त्याचं प्रमाण वातावरणामध्ये वाढतं, तेव्हा जागतिक तापमान वाढ होऊ शकते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे, हा याचं प्रमाण वातावरणामध्ये जास्त जर वाढलं तरी सुद्धा तापमान वाढीचं संकट उद्भवू शकतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने माहिती अधिकार कायदा डॅश वर्षी नागरिकांना दिलेला आहे. म्हणजे सरळ-सरळ प्रश्न आपल्याला असा विचारलाय, की जो आर-टी-आय आहे, आर-टी-आय ॲक्ट म्हणजे माहितीचा अधिकार कायदा, हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक 4, तर 2005 या वर्षी तो लागू करण्यात आला होता. याचा मुख्य उद्देश काय होता? तर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी किंवा भ्रष्टाचार कमी होण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं माहितीचा अधिकार कायदा जो आहे तो 2005 या वर्षी पास केला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वर्ष कालावधी लागतो? हॅलेचा धूमकेतू याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी मित्रांनो 76 वर्षांचा काल लागतो. म्हणजेच यावर आपल्याला असा देखील प्रश्न विचारला होता की हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एक वेळा दिसतो? तर तो दिसतो 76 वर्षामधून एक वेळा. कारण तो पूर्ण सूर्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी त्याला 76 वर्षाचा काळ लागतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? पहा, संघराज्याचं कार्यकारी मंडळ यामध्ये कोणाचा समावेश होऊ शकत नाही. आणि हा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. पहा, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2, जे सरन्यायाधीश आहे तर यांचा समावेश हा संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये होऊ शकत नाही. यामध्ये राष्ट्रपती देखील करू शकतात, पंतप्रधान करू शकतात आणि मंत्रिमंडळ सुद्धा करू शकतो त्यांचा समावेश, पण सरन्यायाधीशाचा समावेश होत नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 आहे. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन देणे हे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे?
प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न काय विचारलाय की ज्यावेळी पुरुष आणि महिला हे दोघंही एकच काम करत असतील, तर त्या कामासाठी त्यांना आधी समान म्हणजे वेतन जे आहे किंवा पगार जो आहे तो वेगवेगळा दिला जात होता. पण एक असा कायदा आणला की त्या कायद्याद्वारे स्त्री आणि पुरुषांना तेच काम करण्यासाठी म्हणजे समान काम करण्यासाठी समान पगार देणं हे बंधनकारक असेल. याचा वापर किंवा याचा जो समावेश आहे हा कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आलेला आहे? तर तो अनुच्छेद आहे ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 39 यामध्ये समान काम समान वेतन स्त्री पुरुषांना असा त्याचा समावेश आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सहिवाल या जिल्ह्यामध्ये डॅश नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ वसलेलं आहे. मित्रांनो, प्रश्न थोडासा समजावून घ्या. पंजाबच्या आपल्याला विचारले काय? पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सहिवाल या जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आपल्याला आढळून येतं? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 जी रावी नदी आहे. ह्या रावी नदीच्या काठावरती हडप्पा हे स्थळ आहे. प्रश्न परत एक वेळा समजावून घ्या. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जो प्रश्न दिला होता तो पूर्णपणे वेगळा होता. सिंधू आणि रावी यांचा संबंध सुद्धा समजावून घ्या. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते? राज्यघटनेतील असं कोणतं कलम आहे की त्या कलमान्वये राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाऊ शकते? आणि ते कलम आहे कलम 352. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. जगामध्ये सर्वप्रथम लिखित राज्यघटना कोणत्या देशाने निर्माण केलेली आहे? लक्षात ठेवा, यावरती एक पॉईंट सुद्धा आहे की भारतातील जी राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की जगामध्ये सर्वात पहिल्यांदा लिखित राज्यघटना ही कोणत्या देशाने निर्माण केली होती? तर तो देश आहे ऑप्शन क्रमांक 2 तर अमेरिका या देशाची सर्वात पहिल्यांदा लिखित राज्यघटना होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारतीय मान्सून निर्मितीवर प्रभाव टाकणारा यल निनो, ला निनो असं देखील म्हटलं जातं, हा सागरी प्रवाह कोणत्या महासागरामध्ये आढळून येतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जो पॅसिफिक महासागर आहे. तर पॅसिफिक महासागरामध्ये भारतीय मान्सूनच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारा एक सागरी प्रवाह आहे. त्याचं नाव आहे पहा यल निनो. तर हा आढळतो पॅसिफिक किंवा आपल्याला ऑप्शनमध्ये प्रशांत महासागर सुद्धा दिलं जाईल. पॅसिफिक महासागराला प्रशांत महासागर देखील म्हणतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकात डॅश या ठिकाणी श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख विचारलेला आहे. शिलालेख म्हणजे काय? शिलाचा अर्थ काय होतो? शिला म्हणजे दगड, त्याला आपण शिळा देखील म्हणतो. तर दगडावरती लिहिलेला लेख मराठी भाषेतील असणारा कर्नाटकमधील गोमटेश्वर मंदिराच्या मूर्तीखाली आढळतो. ते ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे किंवा ते ठिकाण कोणतं आहे? तर ते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 3 श्रवण बेळगोळ या ठिकाणी गोमटेश्वराच्या मंदिराखाली मूर्तीखाली मराठी भाषेतील पहिला शिलालेख आपल्याला आढळून येतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे. संगणकावर काम करण्यासाठी आवश्यक असलेला प्रोग्रामचा संच म्हणजे डॅश होय. आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या कशाची आहे थोडंसं समजावून घ्या. संगणकावर काम करण्यासाठी आवश्यक असलेला एक प्रोग्राम असतो, तर त्याचा एक संच असतो, तर त्या संचाला काय म्हटलं जातं? आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की त्याला सॉफ्टवेअर असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, प्रश्न हा थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीचे महत्त्वाचे असणारे 100 जर कॉम्प्युटर टेक्निकलवरती प्रश्न पाहायचे असतील तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मी दिलेली आहे. त्यासाठी जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.